मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे आंदोलन करणार आहेत। त्या आंदोलनासाठी आता नांदेड जिल्ह्यातून मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय। आपण सध्या आहोत नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील सेलगाव येथे। सेलगाव येथील मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे रवाना झालेले आहेत आणि अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईकडे ते रवाना होणार आहेत। या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जे आहेत या ठिकाणी जमलेले आहेत आणि आज टेम्पो आयचर वाहन आणि संपूर्ण आपले साहित्य घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आपण या मराठा आंदोलक जे आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। काय सांगाल, आपण आज इथून निघालात आणि कसा असा तुमचा प्रवास असणार आहे? सर, आम्ही नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यामधून शेलगाव या गावातून जवळपास 100 ते 150 माणसं स्वयंसेवक म्हणून जरांगे पाटलाच्या आदेशानुसार आम्ही आमच्या आरक्षणाच्या हक्काच्या मागणीसाठी निघालो आहोत। आम्ही काही कोणाला भीक मागत नाही। आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे। तुम्हालाही माहित आहे, आम्हालाही माहित आहे, 2-2 मार्कावून एका मार्कावून ज्यावेळेस लेकरू घरी येते एवढंसं तोंड करून बसते। शिक्षणासाठी आज किती खर्च आहे हे प्रत्येकाला, तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहित आहे। एवढा खर्च करून तो बाप आपली 2 एकर शेती आहे त्याच्यातली 20 गुंठे 30 गुंठे एकरभर विकून त्या लेकराला शिकवतो आणि ते लेकरू जेव्हा 1 मार्क कमी पडला म्हणून घरी येऊन आत्महत्या करते, त्या मायबापाचं मन काय म्हणत असेल, किती दुखत असेल त्याच्या पोटामध्ये अंतःकरणामध्ये। हा नुसता विचार जरी आला तरी मन कालवते। आणि आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्यायला सरकारला एवढं जड चाललंय, याचं कारण काय विचारतो आम्ही। जरांगे पाटलांनी मागणी मागितलेली एकही मागणी त्याच्यामध्ये अवैध नाही किंवा निष्फळ नाही। निश्चितच यांच्या आपण भावना समजू शकतो। दुसरे काही मराठा बांधव आहेत आपल्यासोबत। काय सांगाल, कसा प्रवास असणार आहे, किती वाहनं आणि काय काय तुम्ही सोबत घेतलेलं आहे? आज आमच्या या शेलगाव गावातून जवळपास 100 ते 150 लोक इथून आम्ही निघत आहोत। तर आमच्यासोबत 10 क्विंटल म्हणजे 10 क्विंटल तांदूळ आहे, 2 क्विंटल डाळ आहे आणि लागेल एवढं पीठ घेतलेलं आहे। आम्ही आमचे म्हणजे असं 15 ते 20 दिवसाच्या या कालावधीसाठी आम्ही पुरल एवढं आम्ही साहित्य आमच्या गावातून घेतलेलं आहे। निश्चितच 15 ते 20 दिवस पुरल असं साहित्य त्यांनी सोबत खाण्यापिण्याचं साहित्य सोबत घेतलेलं आहे। दुसरे काही मराठा बांधव आहेत, काय सांगाल, कशा पद्धतीनं तुम्ही हे लढा लढणार आहात आणि कशी पुढची रणनीती असणार आहे? या ठिकाणाहून आम्ही आज निघालेलो आहोत। आज या ठिकाणाहून निघून उद्या सकाळी आम्ही अंतरवालीला जाणार आहोत। त्यानंतर मनोज जरांगे पाटील जे आदेश देतील तिथून आम्ही त्या पुढची आमची तयारी राहणार आहे। आम्ही 8 ते 10 दिवस पुरेल एवढा आमचा जेवणाचा व्यवस्था आजपासून घेतलेली आहे। सर्वांनी आपल्यासाठी सहकार्य गाववाल्यांनी केलेले आहे व तसेच आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून माघार येणारच नाही ही आमची सर्वांची एक ध्येय आम्ही या ठिकाणी घेऊन आम्ही पुढे निघत आहोत। निश्चितच आरक्षण घेतल्याशिवाय हे मराठा बांधव जे आहेत माघार येणार नाहीत अशी भूमिका त्यांची आहे। दुसरे काही मराठा बांधव आहेत, काय सांगाल काका, तुम्ही याच्यामध्ये सहभागी झालात, कसा तुमचा प्रवास असणार आहे आणि काय सांगाल? मला एक म्हणायचं आहे, मराठी समाजाने आतापर्यंत 1947 पासून भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून मोठ्या भावाची भूमिका निभावली। सर्व समाज आजही आमच्यासोबत आता शेलगावमधील एक ना एक वर्गणी करून कोण्याही नेत्याने किंवा याच्या पैशावर नाही, स्वतःच्या पैशावर गरीब रोजगार काम करणाऱ्या लोकांना पैसे देऊन ही लढा निर्माण केला आणि सगळ्या निधीवर हा गाव पूर्ण निघत आहे। समाज असा एकही नाही की समजा कोणत्या ओबीसी असे नाही, एससी ओबीसी सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे। त्या सहकार्यामधून शेलगाव हे एक ऐतिहासिक भूमी आहे सगळ्याची। एकच आम्हाला म्हणायचं की आम्हाला समजा जवळ हे होतं, अन्याय झाला आमच्यावर काय मराठी जातीत जन्माला येणं काय पाप नाही आहे काय पाप? आमच्यामध्ये सुद्धा असे गरीब होतं की ज्याच्या घडी आज रोटी हे केलं तर तुम्ही सुद्धा तरसाल हे का होसाल अशी परिस्थिती आहे। मग आम्ही पाप आहे मराठी जन्मात येणं। निश्चितच हे होते मराठा बांधव, आक्रमक होताना ते दिसत आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर नांदेड जिल्ह्यातून हजारो लाखोच्या संख्येनं मराठा बांधव अंतरवाली सराटी आणि पुढं रवाना होणार आहेत। राम टीव्ही न्यूज, सेलगाव, नांदेड।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.